मुंबईसारख्या महानगरात जुन्या इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अनेक निवासी इमारती, शाळा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालये ही 30 ते 70 वर्षांपूर्वी बांधलेली असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. इमारतींच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तो आवश्यक पाऊल मानला जात आहे. कारण पावसाचे पाणी, वाढते प्रदूषण, गंज, भेगा आणि निकृष्ट दुरुस्ती यामुळे कालांतराने इमारती कमकुवत होत जातात आणि त्याचा मोठा धोका रहिवाशांच्या जीवाला निर्माण होतो. स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे इमारतीची तांत्रिक तपासणी. या प्रक्रियेमध्ये इमारतीचे खांब, बीम, भिंती, पाया, लोखंडी सळ्या आणि छत यांची मजबूती तपासली जाते. अनेक वेळा इमारतींमध्ये भेगा पडणे, सिमेंट निखळणे, लोखंड गंजणे किंवा छत गळणे यासारख्या समस्या सुरुवातीला किरकोळ वाटतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये दरवर्षी इमारती कोसळण्याच्या घटना समोर येतात आणि त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि दुरुस्ती करणे ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक रहिवाशाचेही कर्तव्य आहे. विशेषतः जुन्या गृहनिर्माण संस्था, चाळी, शाळा आणि व्यापारी संकुले यांनी स्ट्रक्चरल ऑडिट गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. अनेकदा खर्च टाळण्यासाठी किंवा गैरसोय नको म्हणून तपासणी पुढे ढकलली जाते, पण वेळेवर केलेले ऑडिट मोठे नुकसान टाळू शकते. या तपासणीमुळे इमारतीची सद्यस्थिती स्पष्ट होते. कोणत्या भागाची दुरुस्ती आवश्यक आहे किंवा पुनर्विकासाची गरज आहे का याचा तांत्रिक अहवाल तयार केला जातो. आज पुनर्विकासाच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्या तरी नवीन इमारत उभी राहेपर्यंत जुन्या इमारती सुरक्षित ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. सुरक्षित घर हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून वेळेवर केलेले स्ट्रक्चरल ऑडिट हेच भविष्यातील दुर्घटना टाळण्याची सर्वात मोठी हमी ठरू शकते.